नमस्कार, जय महाराष्ट्र। काल शिवाजी सावंतांनी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा शिवसेनेचा राजीनामा दिला। वास्तविक मला त्या राजीनाम्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि नाही। परवा मुख्यमंत्री साहेबांची तानाजी सावंतांची झालेली भेट हे कारण असावं असं आम्हाला वाटलं होतं। राजीनाम्यामागचं हे कारण असावं। राजीनाम्यामध्ये त्यांनी जी कारणं दिली ती कारणं आपल्याला पटण्यासारखी नव्हती, त्यामुळे आम्ही त्याचा फारसा विचार केलेलाच नव्हता। त्याच्यावर काही प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती। परंतु माढा येथे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं की संजय कोकाटे आणि महेश साठे यांच्या बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर शिवाजी सावंतांनी सांगितलं की ते मी प्रतिक्रिया देण्या एवढे मोठे नाही। हो, कदाचित पैशानी सावंत मोठे असतील, आता तो संशोधनाचा भाग आहे की त्या मोठेपणामध्ये ह्यांचा किती सहभाग आहे तो त्याच्यात मला पडायचं नाही। पण राजकीय दृष्ट्या एकदा बोललं पाहिजे। खरं तर मी फार दिवसापूर्वी ठरवलं होतं नाही त्या गोष्टीला प्रतिक्रिया द्यायच्या नाही, पण माझ्याच वागण्यामुळे तो काय भ्रम तयार झालेला आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये मला तिकीट देताना सिंहाचा वाटा शिवाजी सरांचा होता आणि त्या उपकाराचं ओझं म्हणून मी अनेक वेळा त्यांच्या पाया पडलो की असं करू नका, हे करू नका, ते करू नका। पण दुर्दैवानं स्वतःच्या पुढे त्याला काहीच माहिती नाही किंवा पक्षाकडे डायरेक्ट जाणं ज्यांना पसंत नाही त्यांनी आमच्या विरोधात काम करायला सुरू केलं। आम्ही कधी जाहीरपणे काही सांगितलं नाही। आता त्यांना चिन्हावरती मतं पडली 40,000, मला पडली 76,000, तरी ते म्हणणार की गाडी खाल्लं चाललेलं म्हणते की ही मीच गाडी ओढतोय। अशा प्रकारची भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली आणि म्हणून मला असं वाटलं की भले मला पक्षाने कुणी आदेश दिलेले आहे की त्याच्यावरती काही बोलू नका, माझं काय राजकारणावर दुकान चालत नाही कुठलंच, मला पक्षाने काढलं तरी चालेल, पण खरी अवकाश ज्याची कुणाची आहे त्याला सांगा। महेश नानाबद्दल बोलले, महेश नानामुळेच आज या जिल्ह्यामध्ये जो पक्ष हलता झुलता दिसतोय, पक्षामध्ये 4 चांगली माणसं येत आहेत त्यांच्यामुळेच आहे। हा ते तुमच्यापेक्षा छोटे असतील, जन्मतात छोटे असतील, लोकमतात छोटे असतील, 100% त्यांची नियत ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी आणि पक्षासाठी खूप चांगली आहे। आपण 3 वर्ष या ठिकाणी संपर्क मंत्री होता, आपले भाऊमंत्री होते। तुम्ही मला एक तरी सांगा की सोलापूरचं रेस्ट हाऊस, पंढरपूरचं रेस्ट हाऊस आणि माड्याचं तुमच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही कधी शिवसेनेचं एखादं काय मीटिंग घेतली ना? आम्हाला त्याच्यात जायचं नव्हतं। गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही कष्ट आमचं आणि नाव तुमचं, माडा नगरपंचायतीमध्ये मी कष्ट केलं, नेते पण तुम्हाला दिलं, मार्केट कमिटीची निवडणूक लढवली त्या ठिकाणी कष्ट आम्ही केलं, नेते पण तुम्हाला दिलं। आणि दुर्दैव असं की सगळ्यात कमी मतं मालेगाव भागामध्ये आम्हाला पडली। आणि हो सर, ज्या शिवसेनेचं आपण नाव घेतोय ना, सायकलीवर वाढवली, मोटरसायकलवर वाढवली, आपण एकदा जिल्हा परिषद सदस्य झाला ते सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर। आपण जे पदाधिकारी नेमले ना ते सुद्धा आपल्याबरोबर एक सुद्धा आहे। तुम्हाला फक्त कामगार आणि मालक एवढंच नातं नाही। तुम्हाला पक्षाने काय दिलं नाही, आम्हाला 1 रुपयाचा निधी मिळून दिला नाही। किती मतदारसंघात तुम्ही प्रचाराला गेला? विधानसभेला तुम्ही आज जिल्ह्याचं मालक आहे, मी मला विचारल्याशिवाय पद दिले नाही पाहिजे पक्षाने म्हणता की तुम्ही 3 उमेदवार उभा होते, या 3 पैकी किती उमेदवाराच्या प्रचाराला गेला आणि तुम्ही प्रचार कोणाचा केला? 2009 साली संजय कोकाटेंनी तुम्हाला पवार साहेबांना अजितदादा समोर बसवलं होतं आणि तुम्हाला उमेदवारी मिळणार होती, तुम्ही त्यांच्या स्टेजवरती गेला म्हणजे तुमचं गणित फसलं। मला माहित आहे की 2019ला सुद्धा काही गणती जमती होत्या, कुणाला दिव वाटत होतं, कुणाला दिव वाटत नव्हतं, पण हो त्यावेळेस तुम्ही ठामपणे माझी बाजू घेतली म्हणूनच मी आजपर्यंत तुमचा आदर केला। पण तुम्ही एवढे मोठे नाहीत, हा 100% अर्थ करण्यात मोठे नसेल आम्ही, पण माणसात तुमच्यापेक्षा मोठा आहे। कारण तुम्हाला 100 माणसं गोळा करायची असतील तर जेवण द्यावं लागतं, आम्ही प्रेमाने हात मारले तर 1000 माणसं गोळा करतो।
त्यामुळे सर तुमचा भ्रम आहे. तुम्ही आरशासमोर उभा राहून विचारा की आपण किती माणसं आहात. काल विधानसभेला तुम्ही बबनदांचा प्रचार काय केला? ते कुठल्या पक्ष अपक्षाचा प्रचार संपर्क प्रमुख पक्षाने परवानगी दिली होती तुम्हाला. आणि किती बघतो आता आम्ही किती राजीनामा देत आहे तर किती खिंडार प्रत्येक पक्षाला म्हटलं तरी. अहो तुम्ही नेमलेली माणसं तरी तुम्हाला आता राजीनामा देते. तर तुम्ही नेमलेले तुमच्याबरोबर एक जिल्हा प्रमुख आहे का? पक्षाच्या बाहेरची एकाच गावातली 4 माणसं गोळा करायची कडेने. ठीक आहे ना. मी तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या डोक्यातला भ्रम काढा. माढा शहरातल्या पत्रकारांनी जाहिरातीसाठी जीवन ठेवले पुढे तुम्ही. तुमची जनतेमध्ये काही अवकार राहिलेली नाही. आणि हो इथून पुढे सांगतो मोहळाला दगड मारून मी फार सौम्य भाषेमध्ये प्रतिक्रिया दिली. मला घेणे देणे नाही. माझा प्रपंच पक्षावर नाही. मी पक्षासाठी प्रामाणिक काम करतो. कुठल्याही पक्षात असेल तिथं प्रामाणिक असतो. आमचं टार्गेट होतं. त्या टार्गेटसाठी आम्ही 10 वेळा पक्ष बदलला असेल पण 1 रुपयाच्या ना पक्षाच्या निधीत आहे ना कुणाच्या निधीत आहे ना 1 रुपयाचा निधी मिळाला नाही माझ्यासाठी. त्यामुळे बदली कुणाची आणली म्हणून मी हे बोलू शकतो. आणि हो उद्यापासून काहीतरी तुमच्या लाभार्थ्यांना कुणाला सांगताल मी कुणाच्या बारक्या चिरक्याच्या नादाला लागणार नाही. माझ्यावर तुम्ही टीका केली तर मी त्याचं जाऊन पाय धरणार फेसबुकवर पोस्ट टाकणार. लाभार्थ्यांना तुम्हाला सांगतो की सावंताकडे सायकल नव्हती ना त्यावेळेस आम्ही चित्र खेळत होतो. आमच्या घरात कुणालाही वाईट नाद नाही. तेव्हा आजही आमचं चाललं आहे. मला कुणापुढे झुकायला जमत नाही. माझ्या प्रतिक्रिया इथून पुढे देऊ नका. जय हिंद जय महाराष्ट्र.